तर राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांमध्ये जुंपले. रविकांत तुपकरांच्या आरोपांना भीक घालत नाही असं राजू शेट्टींनी म्हटलंय. किरकोळ आरोपांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील असंही राजू शेट्टींनी म्हटलंय. तर लोकसभेला डिपॉझिट जप्त झालेल्यांना गांभीर्याने घेत नाही. रविकांत तुपकरांनीही राजू शेट्टींना जोरदार टोला लगावला. अशा किरकोळ आरोपांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील, मी देण्याची आवश्यकता नाही. मी काय सांगितलं की अशा किरकोळ आरोपांना मी भीक घालत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही. या प्रश्नावर तेच प्रकाश टाकू शकतील, त्यांनाच विचारा. अशा किरकोळ आरोपांना माझे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांचं डिपॉझिट गेलं, शेतकऱ्यांनी ज्यांना घरी बसवलं, अशा लोकांना मी पण गांभीर्यानं घेत नाही आणि त्यांच्या वक्तव्यांना मी पण सिरियस घेत नाही. त्यांचे काही आरोप असतील माझ्यावर तर मी नाही, माझे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.